कोथिंबीर पण आपण घातली. हो. आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे. बर. आता आपण हे थोडं गार करत ठेवूया. गार करत ठेवूया. त्यासाठी लागणारी ही जी भाजी आहे जी आपल्याला आज सारण म्हणून भरायची ती आपण तयार करून घेतली. वा वा. चला पुढे. आता आपल्याला ह्याचा रॅपर तयार करायचं. पापडाचं. बरं, कसं करायचं ते? थोडं डिश मध्ये पाणी लागेल मला. बरं, थांब. पापड भिजवण्यापुरतं चालेल. म्हणजे एवढं पुरेल? थोडंसं अजून घ्या. अजून लागेल? हां. हे पाणी आपण घेतलं. मला जरा कैची देता? हो ठीक आहे. म्हणजे आपण ह्या एका पापडामध्ये 2 समोसे आपले तयार होतील. बरं ठीक आहे. त्याला कट करून घ्यायचं. हां, आपण हे कट करून घेऊया. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. इतर पापडांना आपण असं कट नाही करू शकत नाही आणि करायला गेलो तर त्याचा तुकडा पडेल. बरोबर. तर हा पापड पाण्यामध्ये निथळून घ्यायचा. बर. थोडा पूर्ण भिजेल असं बघायचं. भिजल्यानंतर थोडंसं हे पाणी आहे ते निथळून घ्यायचं त्याच्यामधलं. आता ह्याला आपल्याला समोशाचा आकार द्यायचा आहे. बर. ह्याचा जो सेंटर आहे हे आतमध्ये घ्यायचं आणि हा जो वरचा भाग आहे तो इथे प्रेस करायचा. बर. त्याला पॉकेट सारखं करून घ्यायचं. हा, पॉकेट सारखं करून घ्यायचं. हा जो आहे हा आपला असा आकार तयार होतो. बरोबर. तर ह्याच्यात सारण भरायचं का? हा, ह्याच्यामध्ये आपण ते सारण भरायचं. बघा. हो पुरे. हो पुरे. आता हे जे आहे वरचं हे आपण मैद्याच्या पेस्टने सुद्धा लॉक करू शकतो. बरोबर. पण हा पापड काय पाण्यात मऊ होतो त्यामुळे पाण्याने सुद्धा हे बंद होतं. हा, ठीक आहे. मग थोडंसं इकडनं तुम्ही आतून जरी पाणी लावलं हा पोर्शन ह्याच्यावरती प्रेस करून घ्यायचा आणि हे जे आहे वरचं हे परत पाणी हा थोडंसं पाणी लावून हा पोर्शन इथून चिकटवून घ्यायचा. हे आपला असा समोसा तयार होतो. वा वा वा. आणि आता डीप फ्राय करायचं. बरोबर. हो हो. घ्या मग लगेच करून. वा. त्याला तळून घ्यायलाही फार वेळ लागणार नाही ना? नाही वेळ लागत, कारण आतलं जे आपलं मिश्रण आहे ते ऑलरेडीच वाफवलेलं आहे आणि हा पापड आहे तो लगेच फ्राय होतो. बरोबर. त्यामुळे असं काही ह्याला लालसरपणा वगैरे येऊपर्यंत फ्राय करायची काही गरज नाही. बरोबर. याला आपल्याला नेहमीच्या पापडा इतकं लाल होऊ द्यायची गरज नाही. नाही, गरज नाही एवढी. त्याच्यामुळे लवकर आपण डीप फ्राय करून काढून घेऊ शकतो. व्हेरी गुड. आता आपला समोसा तयार आहे. वा वा. पनीर पापड समोसा तयार झालेला आहे. चला, एक पनीर पापड समोसा आपला तयार झालेला आहे. पण तुमच्या मुलाला हा आवडत असेल, तुम्हाला आवडत असेल. बरोबर. असे खूप आपण तयार करून घेऊयात. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पनीर पापड समोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उडदाचे पापड, कुस्करलेलं पनीर, उकडून कुस्करलेले मटार, उकडून कुस्करलेले बटाटे, कोथिंबीर, आमसूर पावडर, आलं लसूण पेस्ट, लिंबू, जिरं, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, कुस्करलेलं पनीर, वाफवून कुस्करलेले मटार आणि उकडून कुस्करलेला बटाटा घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये आमसूर पावडर, लिंबाचा रस, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकत्र करून त्याचं सारण तयार करून घ्यावं. पापडाचं आवरण तयार करण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यावं. नंतर उडदाचा एक पापड मधोमध कापावा. पापडाचा एक भाग प्लेटमधील पाण्यामध्ये बुडवून घ्यावा आणि त्याला समोशाचा आकार देऊन त्यामध्ये पनीरचं तयार सारण भरावं. नंतर समोशाच्या कडा पाणी लावून बंद कराव्यात आणि समोसा तयार करून घ्यावा. तयार समोसा गरम तेलात तळून घ्यावा आणि सर्व्ह करावा. 2 टेबलस्पून मैदा. बर. त्याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही. हो हो हो. आणि यामध्ये जे 1.5 कप, 1.5 ते 1.25 ते 1.5 कप दूध लागेल ते 3 पार्ट्स मध्ये ओतायचं आहे. बर. एकदम सगळं नाही ओतायचं. नाही. बर. आणि हा मैद्याचा फक्त कच्चेपणा दूर करायचा आहे आपल्याला. जास्त करपून पण द्यायचा नाहीये तो. आता दूध थोडं थोडं करून दूध घालायचं. बरं. सांगा तुम्ही किती लागणार आहे? थोडं थोडं. हलवायची अगदी एकसारखं हलवावं लागतं म्हणजे त्या गुठळ्या होणार टाका. हा, याची गुठळी पूर्ण मोडली की दूध अजून लागेल, कारण तो मैदा आहे ना. थोडंसं असं गॅसवरून जर आपल्याला वाटलं गुठळी होती तर असं पॅन बाजूला केलं तरी सुद्धा बरोबर आहे. बरंच होतं, अर्ध होता. तर नाही बघा, गुठळी थोडी आता सुटत चालली. आणि या सॉसला गुठळी होणं म्हणजे नाहीच होऊन द्यायची आपल्याला. तेवढं सगळं दूध घालायचं. हो हो लागेल. अर्धा चमचा मोहरी पावडर, अर्धा चमचा मीठ. पुरे इतकी? हो बस. थोडीशी चवीला कडवट असते ना मग फार. हां बस. मीठ पुरे? हां, कारण चीज घालायचं ना मग ते चीजला थोडासा खारटपणा असतो. आणि 1/2 चमचा मिरी पावडर. पुरे? हो.
आता याच्या गुठळ्या पूर्ण मोडलेल्या आहेत. आता आपण थोडी त्याला थोडा थिकनेस आला ना, अजून त्याला थिकनेस येतो. मग हे आवडीनुसार चीज, आवडीनुसार नाही, आपण खूप घालायचं. हो मी खूपच घालते. बरोबर. माझ्या मोठ्या मुलाला फार आवडतं हे असलं हेल्दी फूड. बरं. मग त्याचं चालू सारखं मम्मी हे कर ते कर चालूच असतं. बरोबर. आता मला वाटतं तुम्हाला हवा तो आता थिकनेस थोडासा त्याला थिकनेस आलेला आहे. आता आपण त्यात चीज चीज घालूया. ऍड करूया. सगळं घालायचंय. थोडं ठेवा वरून गार्निशिंग साठी पण परत. बरं ठीक आहे. म्हणजे व्हाईट सॉस मध्ये चीज घातलं की तो चीज सॉस. आणि कॉन्टिनेंटल डिशेस मध्ये हा सॉस मेन आहे. यापासून खूप डिशेस बनवल्या जातात. हा बेसिक सॉस आहे व्हाईट सॉस. पास्ता हे ते म्हणजे बऱ्याचशा डिशेस यापासून होतात. बरोबर. आता हे झालेलं आहे. आपण यामध्ये या वाफवलेल्या भाज्या टाकूया. सगळ्या वाफवलेल्या भाज्या. हो, 1 वाटी. घालूया. यामध्ये आवडीनुसार भाज्या ऍड करू शकतो. ऍड पण गाजराचे काप घालू शकतो. काही कॉर्न घालू शकतो. बघा बस. क्या बात आहे. आता बेकिंग डिशला आपण ग्रीस केलेलं आहे. हो, बेकिंग डिशला आपण तुपाने केलंय का तेलाने केलंय? काही जे आपण तुपाने केलंय. तुपाने केलेलं आहे. आपण बेकिंग डिशला ग्रीसिंग आम्ही गॅस करून बंद घेतलेला करते आहे. आता मी. ह्याला आपल्याला हवी ती कन्सिस्टन्सी आलेली आहे. बरं आता बेकिंग डिश मध्ये हे मिश्रण ओतायचं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला जरा मदत करतो. द्या. व्हाईट सॉस तयार करून घेऊन त्याच्यामध्ये आपण या भाज्या घातल्या आणि वरून आता आपल्याला डेकोरेशन साठी आयसिंग करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण जे जे घातलंय ना, तर ह्या वाफेतनं मला तो सगळा स्वाद मी फील करू शकतोय. म्हणजे मिर पावडर जी घातली आपण किंवा मस्टर्ड पावडर जी घातली आहे, ते सगळं आपण आता आपल्याला ह्याच्यातनं जाणवत आहे त्याच्या वासातनं. आता आपण आयसिंग बॅग घेतलेली आहे केकला जी वापरतो ती. बरोबर. आणि त्याला स्टारचं खाली नोझल घेतलेला आहे. त्यामध्ये तो मगाशी जो सांगितला तो क्रीम पोटॅटो आपण त्यामध्ये क्रीम भरतो त्याप्रमाणे पोटॅटो भरायचा आहे. बरं. खूप क्रिएटिव्ह रेसिपी आहे. म्हणजे करायला थोडासा वेळ लागेल. हो. आता ह्या क्रीम पोटॅटोने आपण याच्यावर आता आपण केकला ज्याप्रमाणे आयसिंग करतो त्याप्रमाणे ह्या पोटॅटो बेक्ड व्हेजिटेबल्सवर आपल्याला क्रीम पोटॅटोने ह्या जे पोटॅटोचं क्रीम केले त्यांनी असे स्टार्स काढायचे आहेत. बर. आता याला परत आपल्याला बेक करायची गरज आहे. वरचं चीज थोडं मेल्ट होईपर्यंत. बर ठीक आहे. म्हणजे थोडंसं अगदी. आणि त्याच्यावर आपण थोडीशी कांदापात टाकूया व्हाईट डिझाईन वर. आणि वरनं चीजही टाकूया. चीजही घालायचं. चीज मेल्ट होण्यापुरतं फक्त त्याला बेक करायचंय. आणि त्या बेक केल्याने काय होईल की त्या आतल्या ज्या भाज्या आहेत त्याही थोड्याशा अजून आपल्याला टेस्ट डेव्हलप होईलच, पण त्या मऊ होतील. बरोबर. वा वा वा, क्या बात है. व्हेजिटेबल अँड चीज पाय 180 डिग्री सेल्सिअसलाच करायचं. मगाशी आपण केलं होतं तसं. आणि किती वेळासाठी? 10 मिनिटं. 10 मिनिटासाठी. म्हणजे आपल्याला ते ब्राऊन होईपर्यंत थोडं. फॅन्टास्टिक. व्हेजिटेबल अँड चीज पाय तुम्ही हे फार सुंदर केलंय आणि फार छान सजवलंय त्याला. घरातल्या घरात अशा रेसिपीज होऊ शकतात ज्या बाहेर आपल्याला कमीत कमी एक 350-400 रुपयाला मिळतात तुम्ही चांगल्या हॉटेलमध्ये गेलात तर. बरोबर. चला आम्ही हे 10 मिनिटं 180 डिग्री सेल्सिअस वरती बेक करून घेतो. तयार होईल व्हेजिटेबल अँड चीज पाय. तुम्हाला करायचं असेल पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. व्हेजिटेबल अँड चीज पाय बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पोटॅटो क्रीम, दूध, 1 वाटी मिक्स भाज्या, लोणी, किसलेलं चीज, मैदा, मिरीपूड, कांद्याची पात, मोहरीची पावडर आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये लोणी गरम करून त्यामध्ये 2 चमचा मैदा परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये प्रमाणानुसार दूध घालून मिश्रण एकत्र करून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी पावडर, मीठ, पाव चमचा मिरीपूड आणि चीज घालून मिश्रण एकत्र करून त्याचा व्हाईट सॉस तयार करून घ्यावा. तयार व्हाईट सॉस मध्ये वाफवलेल्या मिश्र भाज्या घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. नंतर बेकिंग ट्रे मध्ये भाज्यांचं मिश्रण घालावं. आयसिंग पॅक मध्ये पोटॅटो क्रीम घालून भाज्यांच्या मिश्रणावर स्टार शेप मध्ये घालून वरून चीज घालावं. ओव्हन मध्ये 180 डिग्रीला 10 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी. आजची आपली जी पहिली रेसिपी आहे मुर्ग मेथी कीमा पाव. आता वेळ झाली आहे आपल्या पुढच्या रेसिपीची, कॉर्न कोफ्ता काली मिर्च.